आताचे आमचे आमदार साहेब आहेत जे शंकर मंडेकर, ते एका वर्षात 2200 कोटीची कामं मॅडम त्यांनी केली. म्हणजे ते रात्रंदिवस काम करतात, पळतात, लोकांमध्ये जातात, सगळ्या अडीअडचणी ते समजून घेतात आणि त्याच्यावर 100% तिथं पर्याय निघतोच. आता तशी मुळशी पॅटर्न वगैरे अशी काही ओळख राहिलेली नाही आहे. आता सगळा आमचा तालुका सुधारला आहे. गुन्हेगारी वगैरे आता मी गुन्हेगार जे होते ते सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यातून बऱ्यापैकी बाहेर पडलेले आहेत. भुक्कुम गावामध्ये आणि वाडे वस्त्यावरती अशा 3 टाक्या पाण्याच्या पहिल्याच वर्षात मी बांधून घेतले होते. त्याच्यानंतर स्मशानभूमीचे प्रश्न अगदी 30-30 वर्षे 40-40 वर्षे रखडले होते. रस्त्याचे प्रश्न 20-20 वर्षे रखडले होते. ते रस्त्याचे प्रश्न सोडवले होते. त्याच्यानंतर स्मशानभूमीचे प्रश्न सोडवले होते. मला म्हणजे कामाची आवड प्रचंड आहे आणि माझा पाठपुरावा पण फार प्रचंड असतो. मी दोन्ही गोष्टी अगदी प्रामाणिक करतो आणि पाठपुराव्याशिवाय काम होत नाही. आमच्या भागाला जवळजवळ 5 ते 6 धरणं आहेत. त्याच्यात 50 ते 60 TMC पाणी आमच्या स्टोरेज असतं आमच्याकडं. म्हणजे पूर्ण जे पुणे पाणी पिते, पुणे किंवा खालच्या आणखी कुठले जिल्हे असतील ते पाणी पिते, ते आमच्या तालुक्यातून पाणी जातं. माझ्या गावातच जर शाळेला मुलगा टाकू शकत नाही मी, ते पुण्याला टाकायला जातं, तर मुलं राहणार कशी काय? या कारणामुळं काय झालं, गावाकडं फक्त लोक राहिली आणि तरुण वर्ग माझा मित्रपरिवार सगळा पुण्यात राहायला आला आणि हे चित्र आपल्याला बदलायचे. शंकर भाऊ पण कामाच्या बाबतीत फास्ट आहेत आणि अजितदादा पण ॲप्रोल करायला पण फास्ट आहेत आणि त्यांची अंमलबजावणी पण फास्ट असते. त्याच्यामुळं तालुक्याची कामं थांबू शकत नाही आता तशीच. प्रेक्षकांनो, सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दुसरा महत्त्वाचा टप्पा पार पडतोय. एकीकडे या राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच आता वेध लागलेत ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्याचे, अर्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं. या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या तयारीला देखील वेग लागलेला आहे आणि असेच एक इच्छुक उमेदवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी स्वागत करते सचिन आंग्रे यांचं. सचिनजी नमस्कार. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. नमस्कार मॅडम. या मुलाखतीला सुरुवात करताना सर्वप्रथम तुमच्या राजकीय प्रवासाबाबत जाणून घ्यायला आवडेल. ग्रामपंचायतीपासून सुरू झालेल्या तुमच्या या राजकीय प्रवासाबाबत काय सांगाल? ग्रामपंचायतचा प्रवास खरं तर मी 2010 साली चालू केला होता, परंतु मी 2021 साली मी ग्रामपंचायतचा उपसरपंच झालो. 21 साली माझी इलेक्शन झाली. 21 साली मी आमची 9ची बॉडी होती. 9ची बॉडी घेऊन आम्ही 21 साली मी पहिला उपसरपंच झालो. त्याच्यानंतर पूर्ण गावचा पॅनल हा माझा आला होता. गावचा पॅनल आल्यानंतर सगळ्यांनी आम्ही एक विचाराने काम करायचं आणि पूर्ण वेळ गावासाठी द्यायचा, अशा प्रकारेच आमच्या सगळ्यांचंही मनोमन ठरलं होतं. पहिलंच ज्यावेळी पहिली मीटिंग झाली त्याचवेळी ठरलं होतं की सगळ्यांनी गावाच्या कामासाठीच आपला वेळ द्यायचा आणि तो आम्ही त्या प्रकारे पूर्ण 5 वर्षे गावासाठी आम्ही वेळ दिला. आणि त्याच्या आधी माझी एवढी पार्श्वभूमी ग्रामपंचायतची, फक्त माझे वडील पूर्वीच्या काळी सरपंच सदस्य या पदावर त्यांनी काम केलं होतं ग्रामपंचायत लेवललाच. तालुक्या लेवलला काही आमच्या घरातलं कोण नव्हतं, पण ग्रामपंचायतीला वडिलांनी काम केलं होतं बऱ्यापैकी. भुकुम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण कोणकोणती कामं मार्गी लावली आहेत? भुकुम ग्रामपंचायतीच्या मार्फत मॅडम तुम्हाला सांगतो, 2021 साली इलेक्शन झाली. 21 नंतर कामाचा जोश फार होता. कामाच्या जोशच्या याच्यामध्ये आम्ही पहिलंच काम जे मार्गी लावलं तर माझा पहिला मुद्दा होता की पाण्याची सुविधा आपल्याला प्रथम करायची गावामध्ये. तर मी भुकुम गावामध्ये आणि वाडे वस्त्यावरती अशा 3 टाक्या पाण्याच्या पहिल्याच वर्षात मी बांधून घेतले होते. त्याच्यानंतर स्मशानभूमीचे प्रश्न अगदी 30-30 वर्षे 40-40 वर्षे रखडले होते. रस्त्याचे प्रश्न 20-20 वर्षे रखडले होते. ते रस्त्याचे प्रश्न सोडवले होते. त्याच्यानंतर स्मशानभूमीचे प्रश्न सोडवले होते. परत तुम्हाला सांगतो नंतर त्याच्यानंतर अंतर्गत गटारं असतील. आमची सर्वात महत्त्वाची एक महत्त्वाचा प्रॉब्लेम झाला होता की आमच्या गावची जी शाळेची जागा होती जवळजवळ 91 गुंठे, ती आमची जुन्या काळात काहीतरी कारणास्तव ती आमची शासनाला म्हणजे जिल्हा परिषदला जमा झाली होती. ती जागासुद्धा 61 गुंठे जागा मी पहिल्याच वर्षी ती रिटर्न घेतली होती शासकीय सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून. आणि त्या जागेचा फायदा आम्हाला इतका झाला की त्या जागेवरती आम्हाला एक रामेश्वराचं आमचं छान मंदिर चालू आहे. आता जवळजवळ 7 ते 8 कोटीचं मंदिर आमच्या गाववाल्यांनी त्या जागेतच उभारलेलं आहे. ते मंदिरही अतिशय सुंदर आम्ही
त्याची प्लॅन खूप छान काढलेला आहे आमच्या ट्रस्टी लोकांनी पण. त्याच्यावरती आता खूप जोरात काम चालू आहे, म्हणजे निम्म्याच्या वर ते काम गेलेलं आहे. अगदी तालुक्यातून त्याला सहकार्य होते, सगळ्या उद्योजकांकडून पण सहकार्य होते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय स्मशानभूमी आमच्या बऱ्यापैकी झाल्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो बुगावमध्ये जो रोड झाला होता तो कॉन्क्रीटचा रोड गेल्या वर्षीच आम्ही, म्हणजे मी स्वतःच त्यात फार मोठा पुढाकार घेतला होता. शांतारामदा इंगवले आमचे नेते आहेत बुगावचे, त्यांच्यामार्फत आम्ही ते, आणि आम्ही सोबत म्हणजे दोन्ही ग्रामपंचायत मिळून, बुगाव आणि बुकुम ग्रामपंचायत म्हणून आम्ही तो रोडचा प्रश्न सोडवला. त्याच्यानंतर माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं की लवळे ते भुगाव बुकुम ही पाण्याची योजना राबवायची. त्याच्यासाठी पण मी 4-5 वर्ष खूप प्रयत्न केले होते. तेही अंतिम टप्प्यात आलेलं आहे, फक्त ते अजून नंतर राजकारण बदलली, सगळं समीकरणं बदलली, त्याच्यामुळं ते पाण्याची योजना आता सध्या होल्ड आहे. म्हणजे ती नाही झाली असं पण नाही आहे आणि झाली असं पण नाही आहे, पण ते आमचा प्रयत्न आहे करायचा गाववाल्यांचा. त्याच्यानंतर दुसरा विषय, गावातले जे अंतर्गत रोड केलेत, परत पांदन रस्ते खुले केलेत. त्याच्यानंतर जे आता महिलांसाठी जे कार्यक्रम असतात ते सगळेच कार्यक्रम आपण हळदी कुंकू म्हणतो, परत त्याच्यानंतर ते रामथडी जत्रा वगैरे, हे मोठे अगदी कार्यक्रम ते पण आम्ही छान केले. आणि सगळ्यात महत्त्वाची, माझ्या गावची मी ग्रामपंचायत जी इमारत आहे ती जवळजवळ 3 कोटीची इमारत मी उभी केलेली. ती इमारत जवळजवळ आता म्हणजे फायनलच्या टप्प्यात आहे, पूर्ण झालेलं नाही अजून, 20% त्याचं काम अजून राहिलेलं आहे. पण त्याचं भूमिपूजनसुद्धा मी नामदार अजितदादांच्या हस्ते केलं होतं. मला अजितदादा माझ्या आवडीचे नेते आहेत. मी ते म्हणजे अगदी 6 महिने ते हे थांबवलं होतं भूमिपूजन, पण मला दादांच्याच हस्ते करायचं होतं. मला स्थानिक सगळ्या पुढाऱ्यांनी पण त्याच्यासाठी फार मदत केली, सगळ्या पक्षांनी पण मदत केली, म्हणजे बिल्डिंग बांधायला. आणि ती 3 कोटीची बिल्डिंग मी आता उभी करतो आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून. आणि ती बिल्डिंग मी अशी बांधतो आहे मॅडम की जरी भविष्यात हे जे गेलं, कॉर्पोरेशनमध्ये गाव गेलं, तरी ते बिल्डिंग क्षेत्रीय कार्यालय म्हणून वापरता येईल. परत त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार नाही. सगळे ऑफिस एकाच बिल्डिंगमध्ये घेतलेले आहेत, म्हणजे लाईट इलेक्ट्रिक बोर्डाचं ऑफिस असेल, तलाठी ऑफिस असेल, कृषी खात्याचं असेल आणि ग्रामपंचायत असेल, कुठलंही जरी खातं आलं तरी तिथं आम्हाला इतकी जागा अवेलेबल आहे. त्या जागेचा फायदा म्हणजे आम्ही जी जिल्हा परिषदेकडून जागा वर्ग करून घेतली त्या जागेचा फायदा आम्हाला तिथं झाला. 61 गुंठे जागा आम्हाला मंदिराकरता ग्रामपंचायतकर वापरायला मिळाली. त्याच्यानंतर जे अंतर्गत वाड्या वस्त्यांचे रस्ते ते सुद्धा आम्ही त्याच्यात बऱ्यापैकी मार्गी लावलेले आहेत. आता जलजीवनची जी योजना आता सरकारने राबवली त्याची पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईनसुद्धा आम्ही आज जवळजवळ 24 किलोमीटरची अंतर्गत पाईपलाईन फिरवून घेतो आहे. म्हणजे पाण्याची फक्त नंतर जे लवळ्याहून येईल किंवा मुळशी धरणा टप्पा नंबर 2 इकडून पाणी येईल, हे पाणी आले की फक्त चालू करायचं, इथपर्यंत ते स्टेजला काम येऊन थांबणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही सोडवला ग्रामपंचायत माध्यमातून, STP प्लॅन्टचा आम्ही आता उभारणी करतो आहे. म्हणजे त्याला जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये PMRD मार्फत मंजूर झालेले आहेत. आणि आमच्या गावाला एक सुंदर असं तळ लाभलेलं आहे. तर तळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जलाशय. त्या जलाशयाचं सौंदर्य किंवा त्या जलाशयाच्या सोबतचं जे सौंदर्य आहे ते टिकवण्यासाठी आम्ही मल्हारी सरांचा प्रोजेक्ट लवकरात लवकर करायचा हातात घेतला होता. तो जवळजवळ 10 कोटीचा आहे, म्हणजे 8.5 कोटी रुपये त्याची मंजुरी आहे. त्याच्यानंतर त्याची पाईपलाईन वगैरे अजून बरेच पैसे लागणार आहेत त्याला. पण आत्ता तरी प्रोजेक्ट आमचा फायनल झालेला आहे, बांधकाम आत्ता थोड्या दिवसात चालू होईलच ते. म्हणजे तळ्याची जी आम्ही हे केली, म्हणजे त्याच्यामुळं तळ्याचं प्रदूषण होणार नाही आहे, तो प्रोजेक्ट आम्ही मनापासून पहिला केला होता. त्याच्यानंतर राहिले पांदन रस्त्याचं झालं, पाण्याची योजनेचं झालं होतं, ह्याच्या आपल्या लाईट एकंदरीत वीज प्रवाह जो असतो तो पण अगदी वाड्या वस्त्यापर्यंत आम्ही खांब पोचवले जाता. परत डिप्प्या आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर मोठ्या मोठ्या लेवलचे, म्हणजे जिथे 63चा होता तिथे 200चा 100चा असे बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आम्ही बसवले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तशी बरीच कामं झालेली आहेत. आता म्हणजे मला ती सांगण्याजोगी जेवढी नजरेसमोर येतात तेवढी सांगू शकतो. तसा मी अहवाल पण तयार केलेला आहे, तो मी तुम्हाला पाठवून देईल. म्हणजे एकंदरीतच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्यामार्फत बरीचशी कामं पूर्णत्वास नाही झालेली. तुम्ही मुळशी पॅटर्न ही जी ओळख निर्माण झालेली आहे तर ती बदलण्यासाठी काय करायला हवं? आता तशी मुळशी पॅटर्न वगैरे अशी काही ओळख राहिलेली नाही आहे. आता सगळा आमचा तालुका सुधारला आहे. गुन्हेगारी वगैरे आता म्हणजे गुन्हेगार जे होते ते सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यातून बऱ्यापैकी बाहेर पडलेले आहेत. म्हणजे गुन्हेगारी आता बऱ्यापैकी नाहीच आहे. आणि राहिला विषय जुन्या काळात काय होतं ते त्या काळात ज्या परिस्थिती ज्या गावात होत गेली ते होत गेली.
आता ते तसं म्हणजे कुठल्याच गावात आता राहिलेलं नाही गुन्हेगारीचा. उलट आमच्या तालुक्याची जर ओळख सांगायची झाली तर इतकी छान ओळख आहे की आमच्या तालुक्यात पाऊस इतका भयानक पडतो मॅडम. म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस आमच्या भागात पडतो, तामिनीत, लावासात. त्याच्यानंतर आमच्या भागाला जवळजवळ 5 ते 6 धरणं आहेत. त्याच्यात 50 ते 60 TMC पाणी आमच्या स्टोरेज असतं आमच्याकडं. म्हणजे पूर्ण जे पुणे पाणी पितंय, पुणे किंवा खालच्या आणखी कुठले जिल्हे असतील ते पाणी पिते, ते आमच्या तालुक्यातून पाणी जातं. सगळ्यात जास्त पाणी पुरवठा आमच्याकडे. आमच्याकडं स्वतःला पाणी मिळत नाही अजून नीट, ते भाग वेगळा आहे, पण सगळ्यात जास्त पाणी आमच्याकडं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त छान एक लावासा सिटी, सहारा सिटी, ह्या दोन्ही प्रोजेक्ट इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहेत मॅडम. हे दोन्ही प्रोजेक्ट माझ्या भागात आहेत, माझ्या तालुक्यात. आणि हे दोन्ही प्रोजेक्ट इतके सुंदर आहेत, म्हणजे ह्या प्रोजेक्टला अगदी जागतिक दर्जाची लोक आहेत. म्हणजे जगातून लोक या प्रोजेक्ट म्हणजे ह्या भागात येतात. दुसरी गोष्ट, आमच्या ह्याच्यातून म्हणजे माझ्या गानातून किंवा म्हणतो आमचं मोठ्यासारखं गाव आहे. मोठ्यासारख्या गावातून जवळजवळ कितीतरी नामवंत पैलवान आहेत. आमचा आता पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला गेल्या वर्षीच. त्याच्यानंतर आता आमचे लाडके केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ हे केंद्रीय मंत्री झाले. ह्याच्या आधी पण आमच्या मोठ्याचेच अशोकांना मोहोळ, त्यांनी चांगलं नेतृत्व केलं आमच्या भागासाठी. त्याच्यानंतर उद्योगपती म्हटलं तर आपण आमचे वरेकरांना मोठे उद्योजक आहेत आमच्या भागातले. त्याच्यानंतर आमच्या दुर्गम भागातली पोरंसुद्धा आता अगदी डॉक्टर, IT कंपनीमध्ये कामाला आहेत. आमच्या खारावड्या या ठिकाणची काही लोक आहेत किंवा दुर्गम भागातील लोक आहेत, ही सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे सेटल झालेली आहेत. त्याच्यात आमच्या भागाचा एकच फक्त मायनस पॉईंट आहे की आमच्या तालुक्यातला राहणारा माणूस फक्त गावाला न राहता पुण्यात किंवा भुगाव, भुकूम, कोथरूड ह्या ठिकाणी वास्तव्याला गेलेलं आहे. फक्त हे चित्र आम्हाला बदलायचे. आता गावाकडला राहणारा माणूस, गावाकडे काय राहिलं, फक्त आई वडीलच राहतात. आणि हे आम्हाला चित्र आत्ता सध्या बदलायचं आहे. हे चित्र बदलायला एकमेव विषय आहे की हा रोड जर झाला, कामशेत ते नसरापूर हा रोड झाला तरच इकडं पर्यटन वाढन, मार्केट येईल, नाही का, दवाखाने येतील, परत शाळा येतील. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तरच पुण्यातला माणूस गावाकडे जातो. कारण काय झालं आहे गावाकडं मॅडम, आता माझी जर मुलगी, आपण आता एक गृहीत धरू, माझी मुलगी किंवा माझी सून किंवा माझी आई ही जर गावाकडं राहू शकत नाही माझ्याच गावात, कारण राहणार ते राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या सुविधा आल्याच. तिथं जर लाईटच नीट नाही आहे, तिथं जर मोबाईलला कनेक्शनच नीट नाही आहे, रेंजच नाही, रस्ते छोटे छोटे आहेत. मुळशीच्या मातीशी तुमची नाळ घट्ट आहे. आता ग्रामपंचायतीतून पंचायत समितीवर नेतृत्व करण्याचा तुमचा मानस आहे. तर तालुक्यातील एकूणच समस्या काय आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठीचं सचिनजींचं विजन नेमकं काय आहे, काय सांगाल? आता मॅडम, तालुक्याच्या समस्या ज्या आहेत ह्या फार मोठ्या आहेत आणि ह्या लगेच काय पूर्ण होण्याजोग्या नाही आहेत. तसा आमच्या तालुक्याचा विचार केला तर 2 मोठे विरोधाभास आहेत आमच्या तालुक्याला. म्हणजे मी जिथं राहतो तिथं प्रचंड रहदारी आहे आणि प्रचंड ट्रॅफिक वगैरे, म्हणजे रहदारी असल्यामुळे ते ट्रॅफिक आहे. आणि एका बाजूला जर विचार केला तर तिकडं लोकच नाही आहेत, पब्लिकच नाही अजिबातच. फक्त म्हणजे अगदी ग्रामीण आणि दुर्गम भाग राहिलेला आहे. आमचा भाग हा अगदी तसा निसर्गसंपन्न भाग आहे. आमचा तालुका, मुळशी तालुका अगदी निसर्गसंपन्न आहे. पण निसर्ग जिथं आहे तिथं लोकच नाही आहेत आणि जिकडं लोक आहेत तिकडं निसर्गच नाही राहिलेला. हा आमच्या तालुक्याचा विरोधाभास आहे. आणि काम करताना असं काम करावं लागणार आहे की खालच्या भागाला, जो आमचा पूर्वपट्टा आहे मुळशी तालुक्याचा, त्याच्यासाठी काम करायचे जे विषय आहेत ते वेगळे आहेत. तिथं ट्रॅफिक आहे, मल्ल निस्सारांचे प्रोजेक्ट आहेत, पाण्याची योजना आहेत. हे प्रथम आम्हाला पूर्वपट्ट्या ठिकाणी लागणार आहे. कारण माझं भुगाव, माझं भुकुम गाव, पिरंगुड गाव, उरावडे गाव, हे जी गावं आहेत यांच्यासाठी काम करण्याची पद्धत किंवा ह्यांची कामं वेगळी आहेत. आणि जो भाग पश्चिम भाग आहे, आमच्या जो डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्या ठिकाणच्या अडचणी वेगळ्या आहेत. त्या ठिकाणी जिकडं माणूसच नाही
ज्या भागाला माणूसच अवेलेबल नाही आहे, जिकडं पब्लिकच नाही, त्याच्यामुळं म्हणजे ॲक्च्युली त्यात सुधारणा झाल्या नाही आहेत, सुधारणा झाली नाही, कनेक्टिव्हिटी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आमच्या त्या भागाला जर काम करायचं असेल तर आम्हाला पहिली तिथं कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे. जर ते इन्फ्रास्ट्रक्चर जर आम्ही डेव्हलप केलं तरच तिकडची प्रगती होऊ शकते. तिकडं इन्फ्रास्ट्रक्चर जर झालं म्हणजे ते काम त्या वरच्या भागात जे काम करायचे आम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचे आणि खालच्या भागात जे काम करायचे आम्हाला त्याच्यासाठी कचऱ्याचे नियोजन लावणे, पाण्याची योजना व्यवस्थित राबवणे, मल्ल निस्सारणाचे प्रोजेक्ट राबवणे व्यवस्थित, आणि ट्रॅफिकचा प्रश्न आणि एक लाईटचा प्रश्न, हा फार हे 4-5 प्रश्न हे खालच्या भागात भुगाव, भुकुम आणि पिरंगुटच्या एरियापर्यंत हे फार मोठे प्रश्न हे 5 आहेत. आणि जो वरचा भाग आहे त्या भागासाठी आम्हाला कनेक्टिव्हिटी अवेलेबल करून देणे, इन्फ्रास्ट्रक्चर जाळं म्हणजे कनेक्टिव्हिटीचं जाळं हे पसरवणं हे फार महत्त्वाचं टफ जॉब आहे आमच्यासाठी तो. आणि शैक्षणिक सुविधा ते आपोआप नंतर येतीलच, कारण एकदा ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोडचं जाळं पसरलं की त्यानंतरच्या सुविधा आपोआप त्याच्या मागोमाग येतच राहतात त्या. सचिनची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याबाबत आणखी सविस्तरपणे सांगाल का? मॅडम, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपल्याला काम पण करावं लागणार आहे आणि थोडेसे कठोर निर्णयसुद्धा घ्यावे लागणार आहेत. कारण वाहतूक कोंडी ज्या भागात आहे म्हणजे आमचं भुगाव गाव आहे तिथे फार मोठी वाहतूक कोंडी होती आणि एक पिरंगुट गाव आहे, हे दोन्ही मोठी गावं आहेत. जवळजवळ ह्या गावांचीच लोकसंख्या जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकसंख्या या गावांची आहे. ह्या गावामध्ये प्रोजेक्ट फार मोठे मोठे आहेत, इंडस्ट्री आहे, पिरंगुटसारख्या मोठ्या गावात इंडस्ट्री पण आहे, त्याच्यामुळं बाहेरून आलेला वर्ग जास्त आहे. आणि भुगाव गावामध्ये प्रोजेक्ट फार मोठे आहेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मोठे आहेत. तर या प्रोजेक्टमुळं काय होतं आहे, आणि हा एकमेव मार्ग आहे आमचा. भुगाव हे आमचं तालुक्याचं एक नाक आहे थोडक्यात आणि खूप छान गाव आहे. ह्या भुगाव गावामधून पूर्ण तालुक्याला लोक जातात, म्हणजे तालुक्याच्या पूर्ण म्हणजे अगदी कोकणात रोहापर्यंत हाच एकच मार्ग आहे आम्हाला. आणि त्याच्यामुळे तिथं ट्रॅफिक फार होतं. तर ते ट्रॅफिक सोडवायचं जर असेल ना मॅडम, तर आपल्याला हा रोड मॅप जो आहे पूर्ण जे गव्हर्नमेंटनी जो रोडची जी रुंदी दिलेली आहे ती पूर्ण ताब्यात पहिली घेतली पाहिजे, म्हणजे अतिक्रमणं हटवली पाहिजेत. आणि दुसरा सेकंडरी ह्याच्यात एक ऑप्शन आहे आपल्याला की या भुगावमधून एक उड्डाण पूल आणि पिरंगुट गावातून एक उड्डाण पूल, ह्या 2 गोष्टी जर केल्या, आता आमच्या भुगाव गावातून आमच्या शांतारामदा इंगवले असतील, आमदार साहेब असतील, शंकरभाऊ, किंवा आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत अगदी प्रयत्न करून बायपास एक काढलेला आहे. आम्ही भुगाव गावाला एक बायपास आम्ही काढलेला आहे, पण बायपासनी सुद्धा हे ट्रॅफिक पूर्णच हटणार नाही आहे, फक्त प्रमाण कमी होणार आहे. पण जर खरोखर ट्रॅफिक सोडवायचं असेल तर आपल्याला उड्डाण पुलाशिवाय या गावांना पर्याय नाही आहे. तुम्ही बोलताना आता पर्यटनाचा उल्लेख केला आहे, खरंच तो पट्टा निसर्गरम्य आहे. हो, 100%. आणि यामध्ये जे युवक आहेत, युवकांना संधी मिळावी पर्यटन व्यवसायात, तर यासाठी तुमच्या काय योजना आहेत किंवा काय विजन आहे आणि याबाबतचा काही रोडमॅप आहे का तुमच्याकडे? तालुक्याचा जर विचार करायचा म्हटलं, लवकर जर तालुका सुधारवायचा म्हटलं तर म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच म्हणजे महत्त्वाचं काम करावं लागेल. पहिलं की तालुक्यात लाईटची व्यवस्था, म्हणजे ज्या भागात दुर्गम भाग आहे तिथंच पहिली सुधारणा करायची जर म्हटलं तर रोड अगदी व्यवस्थित आणि लाईट पुरेशा प्रमाणात पुरवणं, ह्या 2 गोष्टी आपल्याला योग्य वेळेत आणि लवकरात लवकर कराव्या लागतील. त्याच्यासाठी युवकांचं जर म्हणाल आपण तर युवकांना रोजगार मिळायला तिथं रोजगार मिळायसाठी आमच्याकडे कसं पर्यटन किंवा हॉटेलिंग किंवा बोटिंग ह्या 2-3 गोष्टी त्या आमच्या भागात होऊ शकतात. आमच्या भागात इंडस्ट्री वगैरे काही येऊ शकत नाही, कारण आमचा भागच अगदी डोंगराळ आणि दुर्गम आहे. पण तिथं लोक थांबायसाठी आम्हाला सगळ्यात म्हणजे माझ्या डोक्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट, जर ह्या तालुक्या लेवलला जर काम करायला गेलो तर माझ्या नजरेसमोर 2च प्रोजेक्ट पहिले मी करू शकतो. म्हणजे माझी मनापासून ती करायची इच्छा आहे अजितदादांच्या मार्फत, शंकरभाऊ मांडेकरांच्या मार्फत. ते 2 प्रोजेक्ट असे आहेत माझे, म्हणजे स्वप्न थोडक्यात म्हणलं तरी चालेल. मला आपला जो पुणे मुंबई हायवेच्या रोडला कामशेत म्हणून गाव लागतं. कामशेतपासून तर तामिनी घाट ते वरंदा घाट ते नसरापूर फाटा, असा जो रोडमॅप आहे तो रोडमॅप जर सक्सेस झाला आत्ताच्या काळात लवकरात लवकर, तर
हा जो पुणे मुंबईचा जो ट्रॅफिक आहे, म्हणजे पुण्यातून मुंबईकडून कोल्हापूर मार्गे बेंगलोर मार्गे जो आहे, ते ट्रॅफिक आपोआपच जवळजवळ 30 ते 40% ट्रॅफिक त्या मार्गाला वळणार आहे. आणि एकदा तो मार्ग जर चांगला, म्हणजे तो रोड एकदम छान करायचा. दुसरी गोष्ट, आपण जर रोजंदारी द्यायची म्हटलं लोकांना, रोजंदारी म्हणजे हॉटेलिंग आलं, सगळं सेकंड होम आले, जागा घेऊन जर लोकांनी सेकंड होम मानले, तर ह्याच्यासाठी पहिली गोष्ट लोक येतील कशाला आमच्या भागासाठी, तर सुरक्षित असेल तरच येतील. कुठलाही माणूस सुरक्षितता नसेल तर कुठे थांबत नाही. लोक अगदी वैष्णोदेवीला सुद्धा जातात, बालाजीला जातात, 2-2 हजार किलोमीटरचा प्रवास करतात, तिथं राहतात. मग आमच्या इथं 50 किलोमीटर यायला लोकांना काहीच अडचण नाही. फक्त हा रोड, ही सुरक्षितता आणि ही लाईट, 2-3 गोष्टी जर असेल तर आमच्या इथंही लोक लोणावळासारखे, महाबळेश्वरसारखे म्हणजे हिल स्टेशनला कुठले जातात तशीच लोक आमच्या इथे पण येऊनसुद्धा 2-2 दिवस 4-4 दिवस स्टे करू शकतात. आणि ह्याच्यातूनच रोजगार निर्मिती वाढू शकते. दुसरा कुठलाही पर्याय रोजगार निर्मितीला आत्ता माझ्यासमोर तर नाही आहे. जर हा रोड अगदी छान, म्हणजे शासनाच्या मार्फत हा रोड अगदी छान झाला आणि ह्याला जोडणारे सगळे जो जोड रस्ते आहेत ते जर कनेक्टिव्हिटी अगदी चांगल्या मजबूत रस्त्यांनी जर जोडली, तर पुण्यातला जो आमचा वर्ग आहे, म्हणजे तरुण वर्ग, हा आपोआपच गावाकडे वळेल. कारण आमच्या जमिनीत तिथंच काहीतरी डेव्हलपमेंट करीन आणि आपल्या स्वतःच्या गावातच आपल्या जुन्या लोकांसोबत, घरच्यांसोबत राहून आपलं रोजीरोटी चालू शकतो. त्यांना अगदी स्थलांतर व्हायची गरज लागणार नाही. कारण हा रोड आणि ही लाईट, कारण रोड आणि लाईटच फक्त सरकारने आम्हाला द्यावं. सचिन जी, आपण पंचायत समितीसाठी इच्छुक आहात, आपल्या भागाचं विकास करण्याचं विजन देखील तुमच्याकडे आहे. मात्र हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या मागे, पाठीशी तुमच्या कोणती शक्ती आहे? काय सांगाल याबद्दल? नाही, शक्ती असं म्हणलं तर मी अजितदादांच्या नेतृत्वात काम करतो मॅडम. मला त्यांचं नेतृत्व आवडतं. त्याच्यानंतर आमच्या भागाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, हेही अगदी कामाचा माणूस अशीच त्यांची आत्ताची ओळख आहे. कामाचा माणूस आणि आपला माणूस ह्या दोन्ही ओळख असणारं एकमेव नेतृत्व आहे आता आमचे शंकरभाऊ मांडेकर. आणि त्याच्याचबरोबर आता त्यांना सोबतच शांतारामदा इंगवले पाटील हे आमचे नेते आहेत भुगाव गावचे. त्यांचाही अगदी ते जिल्हा परिषद सदस्य होते, गटनेते होते, तेही अगदी चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत काम करतात. म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत काम करतो एकंदरीत. तर ही तीनही लोक आता सत्तेत आहेत. म्हणजे दोन्ही लोक, अजितदादा आणि शंकरभाऊ मांडेकर, ही 2 लोक सत्तेत अगदी मनापासून काम करतात. आणि मला नाही वाटत की मी जे प्रोजेक्ट राबवायचं म्हणतो आहे त्यालाही नाकारतील. कारण माझे प्रोजेक्ट चांगले आहेत याची मला शाश्वती आहे. माझं प्रेझेंटेशन दादांपर्यंत आणि ते भाऊंपर्यंत पोचवायचं काम मी आत्ता आगामी काळात करणार आहे. आणि हे सगळे प्रोजेक्ट राबवत असताना जे जे चांगल्या गोष्टी आहेत, उलट असं होईल की दादा स्वतः पण म्हणतील की ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करू. त्यांच्याकडून अजून काहीतरी आयडिया येतील मला त्याच्यात, आणि हे प्रोजेक्ट नक्कीच राबवतील. कारण मॅडम कसं आहे की जी व्यक्ती, म्हणजे आत्ताचे आमचे आमदार साहेब आहेत जे शंकर मांडेकर, ते एका वर्षात 2200 कोटीची कामं मॅडम त्यांनी केली. म्हणजे ते रात्रंदिवस काम करतात, पळतात, लोकांमध्ये जातात, सगळ्या अडीअडचणी ते समजून घेतात आणि त्याच्यावर 100% तिथं पर्याय निघतोच. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आमच्या गावात पण त्यांनी खूप काम केलेलं आहे. ते कधीही म्हणजे ह्या गटाचा किंवा त्या गटाचा किंवा त्या पक्षाचा असा दुजाभाव त्यांच्याकडे नाही आहे. जे समाजाच्या योग्य काम आहे, समाजाच्या उपयोगाचं काम आहे, ते 100% मार्गी लावतात. आणि माझे प्रोजेक्ट थोडे मोठे आहेत याची मला जाणीव आहे. पण स्वतः शंकरभाऊ, शांतारामदादा आणि अजितदादा हे तिघं जर सोबत असतील आणि माझं प्रेझेंटेशन जर त्यांना पटलं, तर हे 100% प्रोजेक्ट येत्या 2 वर्षात, 3 वर्षात किंवा 15-पंचवार्षिकमध्ये म्हणा, हे नक्कीच मार्गी लागतील मॅडम. आणि ह्याच्यात एक अजून एक प्लस पॉईंट असा आहे की माझा जो रोड काढायचा, जो नवीन रोड काढायचा जो मानस आहे, म्हणजे कुठला ह्याचा कामशेतपासून तर नसरापूर फाटा, याच्यासाठी पलीकडचे मावळ तालुक्याचे जे आमदार आहेत सुनील शेळके, हेही शंकरभाऊच्या आणि अजितदादांच्याच विचाराचे आहेत, म्हणजे राष्ट्रवादीचेच आहेत ते. आणि हे तिघं चौघं जर बसले तर हा विकास किंवा ही कामं थांबू शकत नाही. कारण आता सत्तेत दादा आहेत,
दादांचे दोन्ही आमदार अगदी मर्जीतले आमदार आहेत दोन्ही पण, म्हणजे आमचे शंकरभाऊ पण आणि सुनीलना पण. त्याचबरोबर आम्हाला त्यात पाठपुरावा करायला मी स्वतः, म्हणजे माझं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो मॅडम, मला म्हणजे कामाची आवड प्रचंड आहे आणि माझा पाठपुरावा पण फार प्रचंड असतो. मी दोन्ही गोष्टी अगदी प्रामाणिक करतो आणि पाठपुराव्याशिवाय काम होत नाही. सचिनजी, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय आहात. जो काही आता निवडणुका झाला त्या निकालांमध्ये राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. मुळशीच्याच सुपुत्राला विधानसभेवर संधी देखील मिळाली आहे. काय वाटतं आगामी निवडणुकांमध्ये, आगामी पालिका निवडणुकांमध्ये जो झंझावत आहे पक्षाचा हा कायम राहील? झंझावात शेवटी मॅडम कसं असतं, इलेक्शन म्हटलं की दोन बाजू आल्याच. राजकारणाला कुठल्याही दोन बाजू, दोन गट असतातच. आत्ता राष्ट्रवादीचा जर तुम्ही विचार केला तर राष्ट्रवादी आमच्या भागात आतापर्यंत काँग्रेसचे आमदार होते. त्याच्यानंतर आता त्याच्यात बऱ्याच गटबाजी झाली वगैरे नाही का, बऱ्याच उलथापालथ झाली राजकारणात. त्याच्यानंतर आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत शंकरभाऊ मांडेकर, त्यांचा स्वतःचा कनेक्ट हा फार लोकांशी घट्ट होता आणि त्यांचं म्हणजे लोकांशी जे फिरणं म्हणजे लोकांबद्दल त्यांचा संपर्क हा इतका प्रचंड होता की त्यांना कोणी थांबू शकत नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर त्यांचा कामाचा झंझावात पण प्रचंड आहे. आत्ताच्याच एवढ्या 1 वर्षातच त्यांनी जवळजवळ 2000 ते 2200 कोटीची कामं केलेली आहेत. आणि प्लस पॉईंट असा आहे की सत्ताधारी आमदार म्हणजे स्वतः अजितदादा आपले पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रवादीचे आमदार शंकरभाऊ निवडून आले आणि ह्या दोन्हींचा जो मिलाप झालेला आहे तालुक्यासाठी आमच्या इतका प्रचंड फायद्याचा ठरणार आहे की आमची जी स्वप्न आहेत आता, तर ह्याच 5 वर्षात 100% बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण होणार आहेत. कारण सत्तेशिवाय राजकारण नाही आणि सत्ता असेल तर आमदार साहेबांना पण काम करायला सोपं जातं. मोठे मोठे प्रोजेक्ट लवकर अंमलात येतात. आणि मला याची 100% खात्री आहे की शंकरभाऊ मांडेकर आणि अजितदादा पवार हे दोन्ही लोक कामाची लोक आहेत. म्हणजे दोन्ही लोक थांबणार नाही आहेत. आज शंकरभाऊ पण कामाच्या बाबतीत फास्ट आहेत आणि अजितदादा पण ॲप्रोल करायला पण फास्ट आहेत आणि त्यांची अंमलबजावणी पण फास्ट असते. त्याच्यामुळं तालुक्याची कामं थांबू शकत नाही आता कशीच. उद्या जर एखादं लहान मुलगा आजारी पडला तर त्याला जवळजवळ 50 ते 40 किलोमीटर दवाखाना लांब आहे किंवा शाळा नाही आहेत. जर माझ्या गावातच जर शाळेला मुलगा टाकू शकत नाही मी, तर पुण्याला टाकायला लागतं, तर मुलं राहणार कशी काय? या कारणामुळं काय झालं, गावाकडं फक्त लोकं राहिली आणि तरुण वर्ग माझा मित्रपरिवार सगळा पुण्यात राहायला आला आणि हे चित्र आपल्याला बदलायचे. सचिनजी, आपल्या मतदारसंघाविषयी थोडक्यात सांगाल का? मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर मॅडम, माझा मतदारसंघ भुगावपासून चालू होतो. कॉर्पोरेशनची हद्द संपती चांदणी चौकापासून 5 किलोमीटरवरती, तिथून भुगावपासून चालू होतो. भुगाव, भुकुम, उरवडे, त्याच्यानंतर असंच जो लवासा रोड आहे, लवासा रोडने डायरेक्ट खारवडे, मोठा खारवडे, परत त्याच्यानंतर लवासा आमच्याच मतदारसंघात येतं. तिथं जवळजवळ 17-18 गाव आहेत आणि मोठा खोर आहे, तिथं जवळजवळ 15 ते 16 गाव आहेत. अशी 2 खोरी आमच्या मतदारसंघात आहेत. आणि तिसरं आमचं भुगाव, भुकुम, उरवडे हा असा मतदारसंघ आहे. आणि प्रत्येकाचे प्रश्न मॅडम वेगवेगळे आहेत. म्हणजे आमच्या भागाचे प्रश्न तर वेगळेच आहेत. आणि मोठा खोरं जे आहे आमचं, म्हणजे चांदणी चौकापासून जवळजवळ 70 ते 60 किलोमीटरचा हा मतदारसंघ आहे. मतदान जरी 30,000 जरी असलं तरी तो 60-70 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. कारण वरच्या भागात मोठा खोरं आणि मोसं खोरं ह्या भागात मतदान कमी आहे. त्याच्यामुळे त्याची भौगोलिक तशी रचना आहे ती. आणि त्याच्यामुळं कामांचा पण तसाच प्रत्येक भागाची कामं वेगवेगळी आहेत. आता आमच्या भागाचं काम म्हणजे खालच्या भुगाव भुकुमचं काम ते ट्रॅफिक, कचरा वगैरे ती कामं आहेत. तसं मोठा खोऱ्यात आमचे वेगळे प्रश्न आहेत. मोठा खोऱ्यात प्रश्न कसाचा आहे, दळणवळणाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ST बसच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, तो प्रश्न महत्त्वाचा आहे तिथे. त्याच्यानंतर मोठ्या खोऱ्यासाठी मला मोबाईल टावरची उपलब्धता करून द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर मला तिथं आरोग्य केंद्र चांगलं सुधारावं लागणार आहे. त्याच्यानंतर मला तिथं शाळा, आमच्या जवळजवळ 50 किलोमीटरपर्यंत शाळाच नाही आहे, म्हणजे 10वी ते 12वी, पण उच्च शिक्षणासाठी एकही कॉलेज मॅडम तिथं अवेलेबल नाही. त्याच्यासाठी सुद्धा कुठल्या तरी संस्थेशी बोलून काहीतरी मला त्याच्यात पर्याय काढावा लागणार आहे उच्च शिक्षणासाठी. त्याच्यानंतर लाईट, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाईटचा आहे.
लाईट आहे पण 3 फेज लाईन आमच्या जागोजागी पोचल्या नाहीत. मोठ्या खोऱ्यासाठी सांगतो तुम्हाला मी, आणि मोठ्या खोऱ्यासाठी पण लाईट आहे, पण त्याची जी उपलब्धता जी असते ती अगदी फार कमी आहे. आणि जे रोड आहेत ते अगदी छोटे आहेत, म्हणजे गावाला जे कनेक्ट रोड होतात त्याच्यात कमीत कमी 2 गाड्या चांगल्या बसतील इथपर्यंतचा रोड मला तिथं करावा लागणार आहे. आणि जी पाणी योजना आहे, आमच्या गावात इतकं पाणी प्रचंड असून सुद्धा आम्हाला पाण्याची योजना तिथं नीट राबवता नाही आलेली, म्हणजे राबवली नाही आहे. तर तिथं मला ती पाण्याची योजनासुद्धा अगदी चांगल्या प्रमाणात, म्हणजे फिल्टर पाणी आपल्याला तिथं द्यावं लागणार आहे. ही आमच्या मोठ्या खोऱ्याची ही सध्याची आत्ताची परिस्थिती आहे. आमच्या मोठ्या खोऱ्यात सगळ्यात सुंदर देवस्थान आहे खारावडे देवस्थान, म्हसोबा देवस्थान म्हणून. इतकं सुंदर आहे, अगदी प्रचंड लोक येतात पुण्यातून बाहेरून, अगदी खूप लोक येतात. आमचे तिथे ट्रस्टी आहेत भेलकेताई, त्याही त्या मंदिराची अगदी व्यवस्थित काळजी घेतात. म्हणजे ट्रस्ट पण छान आहे. देवळाचे अगदी काम पण आता खूप सुंदर प्रकारे चालू आहे. त्याची जी म्हणजे नवीन नवीन जी कामं आहे, पार्किंगचं काम असेल, देवळाचं काम असेल, स्वच्छतेचं काम असेल, ते अगदी छान भेलकेताई आमच्या करतात. त्याच्यामुळं त्या मंदिराच्या निमित्तानं बरेच पब्लिक तालुक्यात येतं, त्या भागात येतं. पण बस कमी असल्या कारणानं आणि दळणवळण नाही का सुरक्षा कमी असल्या कारणानं थोडा त्याला लोकांना यायला आळा बसतो. तर हे छोटी मोठी जर कामं झाली तर त्या भागाचा आमचा कायापालट लवकरात लवकर होणार आहे. आणि त्याच्याच पलीकडं आमचं मोसो खोरं म्हणून आहे, तिकडून डायरेक्ट रोड आमचा पानशेत मार्गे, खडकवासला मार्गे तिकडं दायऱ्याला येऊन मिळतो तो रोड. तर त्या खोऱ्याचा विषय काय आहे, तिथं सगळं आहे. म्हणजे लवासा सिटी प्रोजेक्ट तिथं फार छान झाला, मोठा झाला, पण तो त्या सिटीपुरतंच त्या सुविधा मर्यादित राहिलेल्या आहेत. तिथं ते अगदी त्या दुर्गम भागात तिथं पण आम्हाला ती लाईट पोचवावी लागणार आहे, 3 फेज लाईन पोचवावी लागणार आहे. त्याच्यानंतर रोड थोडे चांगले करावे लागणार आहेत. शिक्षणाची सुविधा तिथं थोडीशी वाढवावी लागणार आहे. त्याच्यानंतर मोबाईल टावरची तिथं सुविधा थोडीशी वाढवावी लागणार आहे. असे छोटे मोठे कामं छोटीच आहेत, पण ती लवकरात लवकर करावी लागणार आहेत. जे तुमचं स्वप्न आहे, विकासाचं जे विजन आहे तुमचं, युवकांनी पर्यटन व्यवसायात उतरावं, त्यासाठी जो काही तुमचा रोडमॅप आहे ते सर्व तुम्ही आज आम्हाला सांगितलं. मायबाप जनतेसमोर तुमचं हे विकासाचं विजन तुम्ही मांडलं, यासाठी तुमचे मनापासून आभार सचिनजी. धन्यवाद. तुम्ही प्रभातच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बातचीत केली. धन्यवाद. पुढील तुमच्या आगामी निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आत्ताच आपण संवाद साधला मुळशीचे युवा नेतृत्व सचिन आंग्रे यांच्याशी. तालुक्यातील समस्या आणि त्या सोडवण्यासाठी त्यांचं विजन याबाबत त्यांनी दिलखुलास आपल्याशी गप्पा मारल्या आहेत. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.